गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. काल आपण हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये डोबेरायनर ट्राइब्स अँड न्यूलँड्स ऑक्टर्स इथपर्यंतचा जो पार्ट होता तो पाहितलेला आहे. आज आपल्याला जो नवीन पार्ट पाहायचा आहे त्याचं नाव आहे मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. हा हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मधला थर्ड पार्ट आहे. तर पहा, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट या चॅप्टर मध्ये महत्वाचे दोन भाग आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचे. पहिला पार्ट आहे हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा इतिहास, हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल. तर हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये आपण आतापर्यंत दोन पॉइंट पाहिले. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट पाहिला होता डोबेरायनर ट्राइब्स. त्याच्यामध्ये आपण ट्राइब्स काय असतात, ट्राइब्स लॉ काय आहे, त्याचे एक्झाम्पल आणि त्या सिस्टीमचे लिमिटेशन्स पाहिले. त्याच्यानंतर कालच्या लेक्चर मध्ये आपण न्यूलँड्स ऑक्टेव्हस पाहिले. जॉन न्यूलँड यांनी जी काय आपल्याला ऑक्टेव्हस सिस्टीम दिली होती, तर त्या सिस्टीमला ऑक्टेव्हस न्यूलँड्स ऑक्टेव्हस का म्हटलं जातं, त्यावेळी किती मूलद्रव्य शोधलेले होते, लॉ ऑफ ऑक्टेव्हस काय आहे आणि त्याचे लिमिटेशन्स काय आहेत, न्यूलँड्स ऑक्टेव्हस टेबल काय आहे ते आपण पाहिलं. आज आपण पाहणार आहोत मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. आजचा जो आपल्याला पॉइंट पाहायचा आहे तो हिस्ट्री मधला थर्ड टॉपिक आहे, मेंडेलिव्स पिरियडिक मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. हा हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मधला थर्ड टॉपिक आहे, मेंडेलिव्स पिरियडिक टेबल, मेंडेलिव्हची आवर्त सारणी. याच्यामध्ये आपण सुरुवातीला डिमिट्री मेंडेलिव्ह यांच्या बद्दलचं इंट्रोडक्शन पाहणार आहोत. डिमिट्री मेंडेलिव्ह या सायंटिस्टनं हा मेंडेलिव्स पिरियडिक टेबल कन्स्ट्रक्ट केलेला आहे, किंवा पहिला जो काय फर्स्ट पिरियडिक टेबल आहे, मूलद्रव्यांचं पहिलं आवर्ती वर्गीकरण, पिरियडिक क्लासिफिकेशन, हे डिमिट्री मेंडेलिव्ह यांनी केलेले आहे. तर त्यांचं थोडंसं इंट्रोडक्शन पाहू. डिमिट्री मेंडेलिव्ह. डिमिट्री मेंडेलिव्ह. तर डिमिट्री मेंडेलिव्ह यांचा जन्म हा 1834 मध्ये रशिया या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांची डेथ ही 1907 मध्ये झालेली. म्हणजे त्यांचा जो कालखंड होता तो किती होता, 1834 ते 1907 या कालखंडामध्ये रशियामध्ये एक महान शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांचं नाव म्हणजे डिमिट्री मेंडेलिव्ह, ज्यांनी जगाला पहिली आवर्त सारणी, फर्स्ट पिरियडिक टेबल दिलेला आहे. तर डिमिट्री मेंडेलिव्ह वॉज द रशियन सायंटिस्ट. मेंडेलिव्ह हे एक रशियन सायंटिस्ट होते. मेंडेलिव्ह वॉज कोणते सायंटिस्ट, कुठले सायंटिस्ट येथे, रशियाचे, रशियन सायंटिस्ट. डिमिट्री मेंडेलिव्ह वॉज द रशियन सायंटिस्ट. डिमिट्री मेंडेलिव्ह हे रशियन सायंटिस्ट होते. He was born in Tobolsk. He was born in Tobolsk. Tobolsk हे सायबेरियातील एक शहर आहे, ठिकाणी. Tobolsk in Siberia. सायबेरियातील टॉबॉल्स्क या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. Then he studied in, त्यांनी शिक्षण कुठे घेतलं का, he studied in, जसं आपण पाहिलं की डोबेरायनर studied the chemistry in Munchberg University, pharmacy in Munchberg University and chemistry in Strasbourg University, as well as Newland studied the chemistry in Royal University. Similarly, the Dimitri Mendeleev studied the science or chemistry in the
सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी, सेंट पीटर्सबर्ग, सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी, सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी मधून त्यांनी सायन्सचं शिक्षण घेतलं. ही स्टडीड इन सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी. ही ग्रॅज्युएटेड इन 1856, 1856 मध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. ही ग्रॅज्युएटेड इन 1856. Then next, he in 1863, 1863 मध्ये he was appointed as professor of chemistry in युनिव्हर्सिटी. रशियातील एका युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक 1863 मध्ये झाली. He appointed as a professor of chemistry in the university in 1863. In 1866, he became a chairman in university. युनिव्हर्सिटीचे ते चेअरमॅन 1866 मध्ये बनलेले होते. किंवा ही सक्सेडेड अ चेअर इन युनिव्हर्सिटी इन 1866. तर अशा पद्धतीने हे डिमिट्री मेंडेलिव्ह वॉज द रशियन सायंटिस्ट. डिमिट्री मेंडेलिव्ह हे रशियन सायंटिस्ट होते. ही वॉज बॉर्न इन टोबॉल्स्क इन सायबेरिया. He studied the chemistry in St. Petersburg University. He graduated in 1856. 1856 मध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. In 1863 he was appointed as a professor of chemistry in the university, and in 1866 he became a chairman in the university. तर अशा पद्धतीनं हे डिमिट्री मेंडेलिव्ह हे सायंटिस्टचे हे इंट्रोडक्शन आहे थोडक्यात. आता याच्यानंतर ऍट द टाइम ऑफ आपण स्टडी केलेले ऍट द टाइम ऑफ न्यूलँड 56 एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड. न्यूलँडनं ज्यावेळी मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं त्यावेळी 56 मूलद्रव्यांचा शोध लागलेला होता. बट ऍट द टाइम ऑफ डिमिट्री मेंडेलिव्ह, त्याच्यानंतर काही वर्षानंतर ज्यावेळी डिमिट्री मेंडेलिव्ह यांनी साधारणतः 1868 ते 1872 1867 टू 1872 या दरम्यान डिमिट्री मेंडेलिव्ह यांनी पिरियॉडिक क्लासिफिकेशन केलं आणि त्या कालावधीमध्ये शोधल्या गेलेल्या मूलद्रव्यांची संख्या ही 63 होती. ऍट द टाइम ऑफ मेंडेलिव्ह हाऊ मेनी एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड? 63 एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड. ऍट द टाइम ऑफ मेंडेलिव्ह, ज्यावेळी मेंडेलिव्ह यांनी मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं त्यावेळी किती मूलद्रव्य शोधलेले होते? ऍट द टाइम ऑफ मेंडेलिव्ह 63 एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन विचारला जातो का? ऍट द टाइम ऑफ न्यूलँड हाऊ मेनी एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड? 56. न्यूलँडनं ज्यावेळी मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं का डोबेरायननं वर्गीकरण केलं त्यावेळी 30 मूलद्रव्य शोधलेले होते. न्यूलँड यांनी वर्गीकरण केलं त्यावेळी 56 एलिमेंट शोधलेले होते आणि ज्यावेळी डिमिट्री मेंडेलिव्ह यांनी ज्यावेळी वर्गीकरण केलं त्यावेळी 63 एलिमेंट डिस्कवर्ड झालेले होते. तर या पद्धतीने हे एलिमेंटची संख्या लक्षात ठेवा. ऍट द टाइम ऑफ डोबेरायनर 30 एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड. ऍट द टाइम ऑफ न्यूलँड 56 एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड and at the time of Mendeleev 63 एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड. तर या पद्धतीनं ज्यावेळी डिमिट्री मेंडेलिव्ह यांनी मूलद्रव्यांचा स्टडी केला, क्लासिफिकेशन केलं त्यावेळी 63 एलिमेंट्स डिस्कवर्ड झालेले होते. मेंडेलिव्ह examined the relationship between physical and chemical properties of elements and their atomic masses. डिमिट्री मेंडेलिव्ह यांनी या 63 मूलद्रव्यांची फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे भौतिक गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे रासायनिक गुणधर्म आणि त्यांचे अणुवस्तुमानांक म्हणजे त्यांचे ॲटॉमिक मासेस या तिन्ही मध्ये असणार. म्हणजे एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आणि त्यांचे ॲटॉमिक मासेस
यांच्यामधला संबंध हा डिमिट्री मेंडेलिव्ह यांनी स्टडी केलेला होता. मेंडेलिव्ह एक्झामाइन the relationship between properties. Which properties? Physical and chemical properties. Mendeleev examined the relationship between properties of elements and their atomic masses. मेंडेलिव्ह यांनी मूलद्रव्यांचे रासायनिक, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म, प्रॉपर्टीज आणि एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस यांच्यामध्ये असणारं रिलेशनशिप डिमिट्री मेंडेलिव्ह यांनी एक्झामाइन केलं, स्टडी केलं. मेंडेलिव्ह एक्झामाइन द रिलेशनशिप बिटवीन प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट अँड देअर ॲटॉमिक मासेस. देन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आणि त्यांचे ॲटॉमिक मासेस यांच्यातलं रिलेशनशिप मेंडेलिव्ह यांनी स्टडी केलं. आउट ऑफ द केमिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीच्या बाबतीत केमिकल प्रॉपर्टी आणि ॲटॉमिक मासेस यांचं काय रिलेशन आहे ते पहा. आउट ऑफ द केमिकल प्रॉपर्टीज, त्यांनी ज्यावेळी केमिकल प्रॉपर्टीचा ॲटॉमिक मासेसशी असणारं रिलेशनशिप स्टडी केलं तेव्हा त्यांच्या काय लक्षात आलं, आउट ऑफ द केमिकल प्रॉपर्टीज हायर रिएक्टिव्ह एलिमेंट्स, जास्त क्रियाशील असणारी मूलद्रव्ये, हायर रिएक्टिव्ह एलिमेंट्स reacts with other elements like, आता हायर रिएक्टिव्ह एलिमेंट कोणते? हायड्रोजन, ऑक्सिजन असे हायर रिएक्टिव्ह एलिमेंट आहेत. हायर रिएक्टिव्ह एलिमेंट्स reacts with other element to form a compound. For example, higher reactive element like hydrogen, oxygen reacts with other element to form the hydride, oxide, chloride. असे जे कंपाऊंड आहेत ते कंपाऊंड तयार केले जातात. बाय अनालायझिंग दिस कंपाऊंड, या कंपाऊंडचं जर अनालायसिस केलं तर काय लक्षात येतं? बाय अनालायझिंग दिस कंपाऊंड, by analyzing this compound, Mendeleev believed that atomic masses is the most fundamental property of element. Atomic masses is the most fundamental property of element. Most fundamental properties of elements. जर आपण या मूलद्रव्यांच्या केमिकल प्रॉपर्टीचा स्टडी केला, आउट ऑफ द केमिकल प्रॉपर्टीज हायर रिएक्टिव्हिटी एलिमेंट्स रिएक्ट्स विथ अदर एलिमेंट टू फॉर्म अ कंपाऊंड. हायर रिएक्टिव्हिटी एलिमेंट जसे की हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन हे इतर एलिमेंट्स रिएक्ट होऊन कंपाऊंड्स तयार करतात. त्या कंपाऊंडचं एनालायसिस केलं की त्या कंपाऊंड मध्ये जे ॲटम आहेत ते कसे कंबाईन झालेले, त्याचं जर विश्लेषण केलं आपण तर असं लक्षात येतं की कंपाऊंड मध्ये ॲटम्स, एलिमेंटचे ॲटम्स हे डेफिनाइट प्रपोर्शन मध्ये कंबाईन झालेले असतात. आणि कोणाच्या डेफिनाइट प्रपोर्शन मध्ये कंबाईन झालेले असतात? त्यांच्या ॲटॉमिक मासेसच्या. आपण मेजरमेंट ऑफ मॅटर मध्ये पाहिलं होतं पहा, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन नुसार काय पाहिलं आपण त्याच्यामध्ये, व्हेन किंवा इन अ कंपाऊंड constituent elements are always combined in a definite proportion by weight, definite proportion by their atomic mass. कंपाऊंड मध्ये, कुठल्याही कंपाऊंड मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट कंबाईन झालेले असतात ते कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट नेहमी त्यांच्या ॲटॉमिक मासच्या डेफिनाइट प्रोपोर्शन मध्ये कंबाईन झालेले असतात. हे आपण 9वी मध्ये स्टडी केलेले. तर त्या पॉइंट नुसार, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन नुसार या कंपाऊंड मध्ये जे एलिमेंट कंबाईन झालेले असतात ते त्यांच्या ॲटॉमिक मासच्या डेफिनाइट प्रोपोर्शन मध्ये असतात. म्हणजेच एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या ॲटॉमिक मासच्या रिलेटेड आहेत. तसंच म्हणजे पहा, एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज जशा ॲटॉमिक मासच्या रिलेटेड आहेत. कशा पद्धतीने रिलेटेड आहेत की हायर रिएक्टिव्ह एलिमेंट रिएक्ट होतात, कंपाऊंड तयार करतात आणि त्या कंपाऊंड मध्ये ते कंबाईन झालेले एलिमेंट हे ॲटॉमिक मासच्या डेफिनाइट प्रोपोर्शन मध्ये असतात. सिमिलरली द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट, एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या? मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी एक्सेट्रा.
मूलद्रव्यांचे द्रावणांक, उत्कलनांक, त्याची घनता, या अशा ज्या काही फिजिकल प्रॉपर्टी आहेत, these physical properties of elements are also increases with increasing atomic mass. म्हणजे ज्या मूलद्रव्याचा atomic mass कमी असेल, ज्या मूलद्रव्याचा atomic mass कमी आहे, त्याचं मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी देखील कमी असते. आणि ज्यांचं atomic mass जास्त आहे, त्यांचे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट आणि डेन्सिटी सुद्धा जास्त असते. उदाहरण पहा, हायड्रोजन, लिथियम, सोडियम. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. आता यांचा ॲटॉमिक मास सर्वात कमी कोणाचा आहे? हायड्रोजनचा. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आहे, म्हणून त्याचे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी सुद्धा कमी. त्याच्यापेक्षा जास्त लिथियमचे आहे, लिथियम पेक्षा जास्त सोडियम, सोडियम पेक्षा जास्त पोटॅशियम. कारण जसं ॲटॉमिक मास इन्क्रीज होत जाईल, तसं त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी या प्रॉपर्टी देखील इन्क्रीज होत जातात. म्हणजेच ॲटॉमिक मासेस आणि एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी या फिजिकल प्रॉपर्टी आणि ॲटॉमिक मासेस यांचं देखील रिलेशन आहे. काय रिलेशन आहे? की फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर गोज ऑन इन्क्रीजिंग विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. मूलद्रव्याचं अणुवस्तुमान वाढत गेलं तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी सुद्धा इन्क्रीज होत जातात. That is, the properties of element, physical and chemical properties of elements are related to the atomic masses. And therefore, Mendeleev, according to Mendeleev believed that atomic masses is the most fundamental property of element. म्हणून मेंडेलिव्ह यांनी atomic masses ला काय म्हटलंय? मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट. atomic masses या एलिमेंटच्या मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी म्हटलेले. हे परत एकदा तुम्हाला समजावून सांगतोय रिपीट शॉर्टकट मध्ये. एवढं सविस्तर लिहिण्याची इथं गरज नाहीये. atomic masses, Mendeleev studied the relationship between atomic masses and which properties? Chemical properties and physical properties of elements. But at the time of Mendeleev, how many elements were discovered? 63 elements were discovered. Mendeleev examined the relationship between physical and chemical properties of element, that is properties of element and their atomic masses. Out of the chemical properties, Mendeleev studied that out of the chemical properties, higher reactivity elements, higher reactive elements like hydrogen, oxygen, chlorine, etc. reacts with other element to form some compound. Chemical properties atomic masses चे रिलेशन स्टडी करताना मेंडेलिव्हच्या असं लक्षात आलं की हायर रिएक्टिव्ह एलिमेंट जसे की हायड्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन अशा हायर रिएक्टिव्ह एलिमेंट इतर एलिमेंट्सशी रिएक्ट होतात आणि कंपाऊंड्स तयार करतात. आणि या कंपाऊंडचं जर हे कंपाऊंडचं जर एनालिसिस केलं, विश्लेषण केलं, तर असं लक्षात येतं की या कंपाऊंड मध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट कंबाईन झालेले असतात ते कोणाच्या डेफिनाइट प्रोपोर्शन मध्ये असतात? ॲटॉमिक मासच्या डेफिनाइट प्रोपोर्शन मध्ये कंबाईन झालेले असतात. म्हणजेच केमिकल प्रॉपर्टी ॲटॉमिक मासशी रिलेटेड आहे. आणि जर फिजिकल प्रॉपर्टी पाहितल्या, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी या ज्या एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, या फिजिकल प्रॉपर्टीज ॲटॉमिक मास नुसार इन्क्रीज होतात. ज्या मूलद्रव्याचा ॲटॉमिक मास जास्त त्याचे मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी जास्त, आणि ज्यांचे ॲटॉमिक मास कमी म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी कोणावर डिपेंड आहेत? ॲटॉमिक मासेस वरती. म्हणजे फिजिकल आणि केमिकल दोन्ही प्रॉपर्टीज ॲटॉमिक मासेस वरती डिपेंड असल्यामुळे ॲटॉमिक मासला काय म्हटलंय? फंडामेंटल प्रॉपर्टी, मूलभूत गुणधर्म म्हटलंय मूलद्रव्यांचे. म्हणजे एलिमेंटच्या ज्या काही फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत त्या कोणत्या आहेत? ॲटॉमिक मासेस आहेत. हे मेंडेलिव्हने याच्यातून हे कन्क्लुजन मिळवलं की फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स, physical and chemical properties of elements are periodic function of their atomic masses. की मूलद्रव्याचे रासायनिक भौतिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाच्या आवृत्तीफल असतात, म्हणजे ॲटॉमिक मासेसशी रिलेटेड असतात. and therefore atomic masses ला मेंडेलिव्हला फंडामेंटल प्रॉपर्टी म्हटलं. Mendeleev arranged all known 63 elements. Mendeleev arranged all known 63 elements in increasing order of their atomic masses.
मेंडेलिव्ह यांनी 63 मूलद्रव्यांचं वर्गीकरण कसं केलं? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस, अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमानं या 63 मूलद्रव्यांची मांडणी केली इन अ हॉरिझॉन्टल रोज, आडव्या ओळींमध्ये, हॉरिझॉन्टल रोज. Then he found that after certain interval of atomic mass, properties of element shows repetition. त्यांच्या असं लक्षात आलं की ठराविक इंटरवल नंतर, after certain interval of atomic mass, atomic mass च्या ठराविक इंटरवल नंतर, ठराविक atomic mass नंतर properties of element shows repetition. Properties of elements shows रिपिटेशन. एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या काय दर्शवतात? रिपिटेशन दर्शवतात. ठराविक ॲटॉमिक मास नंतर एलिमेंटच्या प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला रिपिटेशन पाहायला मिळतं. ऑन धिस बेसिस ही प्लेस्ड द एलिमेंट हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज बिलो द प्रिव्हियस एलिमेंट, आणि त्याच्यामुळे त्यांनी हॉरिझॉन्टल रोज मध्ये ॲटॉमिक मासेच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये हॉरिझॉन्टल रोज मध्ये मूलद्रव्यांची मांडणी केली. ठराविक ॲटॉमिक मास नंतर एलिमेंटच्या प्रॉपर्टीज मध्ये रिपिटेशन पाहायला मिळालं, आणि अशी सिमिलर प्रॉपर्टी असणारे एलिमेंट त्यांनी एकाखाली एक ठेवले आणि नवीन रो स्टार्ट केले. त्याच्यातूनच 63 मूलद्रव्यांचं त्यांनी वर्गीकरण केलं एका टेब्युलर फॉर्म मध्ये. आणि ज्यावेळी वर्गीकरण केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या ठराविक ॲटॉमिक मास नंतर रिपीट होत आहेत. आणि या ऑब्झर्वेशन वरून त्यांनी एक इथं पिरियॉडिक लॉ स्टेट केलेला आहे, ज्याला म्हटलं जातं मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ. याच्या ज्या नोट्स आहेत या नोट्स तुम्हाला सविस्तर नंतर दिल्या जातील. तर पहा काय आहे लॉ. मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ. मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ. मग मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ काय सांगतो बा? त्याचं मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉचं स्टेटमेंट काय आहे? आता आपण काय पाहिलं की एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी कशानुसार रिपिटेशन किंवा केव्हा रिपिटेशन दाखवतात? जेव्हा आपण मूलद्रव्याची मांडणी ॲटॉमिक मासेच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये करतो. मूलद्रव्यांची मांडणी जर ॲटॉमिक मासेच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये केली तर एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी रिपिटेशन दाखवतात. यालाच मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ म्हटलं जातं. मग तो काय आहे? The properties of elements. Properties of elements. कोणत्या प्रॉपर्टीज? फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. The properties of elements are periodic function of their atomic masses. एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या त्यांच्या ॲटॉमिक मासेसचे पिरियॉडिक फंक्शन आहे. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तर हा आहे मेंडेलिव्ह पिरियॉडिक लॉ. मेंडेलिव्हचा कॉल आला अर्जंट, थोडं 2 मिनिट बोला. काहीतरी माहिती द्या तुला. विद्यार्थ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग. उंबर्डे सरांना एक मिनिटाचा कॉल आला आहे, तोपर्यंत त्यांनी मला तुमच्याशी थोडंसं हितगुज करण्याची संधी दिलेली. या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मी एक विनंती करीन, तुम्ही सर्वजण 10वीचे विद्यार्थी आहात आणि या 10वीच्या वर्षामध्ये लॉकडाऊनचा कालावधी कधी संपन्न निश्चित माहिती नाही. त्याचं कारण असं आहे की जर लवकर संपवावा अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. रुग्णांची संख्या कमी व्हावी ही आपली इच्छा आहे, आणि हे जर लवकर कमी करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना नियम पाळणं गरजेचं आहे. आणि हे सगळे नियम पाळण्यासाठी आपला सरकार आपली काळजी घेत आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढत आहे. हा जर कालावधी जूनला वाढला तर शाळा आपली जूनला भरणार नाही. तुमची परीक्षा मात्र मार्च मध्येच होणार आहे. म्हणजे परीक्षा काय तुमची पुढे ढकलणार नाही 10वीची. म्हणजे तुमचा 10वीचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. परत 10वीचा अभ्यासक्रम जर तुम्ही आतापर्यंत पाहिलाय, सायन्सचा पाहिलाय, मॅथचा पाहिलाय, इतर विषयांचा पाहिलाय, जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसचं स्वरूप पाहता किंवा 3 किंवा 4 महिन्यामध्ये किंवा 1 5-6 महिन्यामध्ये
हा अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने अभ्यासून होणं शक्य नाही. याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल, तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने ते समजून घ्यायचं असेल, तुमचे मी हंबर्डे सरांची आणि माझी नेहमी चर्चा होत असते पहा चॅप्टर आहे. हा मी मॅथचा सिलेबस पाहत असतो. मॅथ फर्स्ट मध्ये 6 चॅप्टर आहेत, मॅथ सेकंड मध्ये 7 चॅप्टर आहेत. हे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यासायचे असतील, ते चांगल्या पद्धतीने करायचे असतील, तर अभ्यास आतापासून केल्याशिवाय पर्याय नाही. बऱ्याच जणांचा असा समज आहे की मी जूनला अभ्यास चालू करीन आणि मग जूनला क्लास जॉईन करीन आणि मग आपला डिसेंबर पर्यंत माझा अभ्यास पूर्ण करेन. पण हे प्रत्येक वेळेस शक्य नाही. प्रत्येक वेळेस शक्य नाही म्हणजे जून ते डिसेंबरचा 10वीचा सिलेबस हा डिसेंबर एंडला संपवावा लागत असतो. डिसेंबर एंडला सिलेबस संपला म्हणजे पुढचे 2 महिने तुमची सराव परीक्षा, केलेल्या अभ्यासाचं ओव्हरलुक करणं तुम्हाला गरजेचं असतं. मग तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने तुम्हाला स्वतःला तयार करायचं असेल, तर तुमची तयारी ही आतापासून पाहिजे. म्हणून हंबर्डे सरांनी मी चर्चा करून या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचं कुठल्याही अभ्यासाचं नुकसान होऊ नये या एकमेव हेतूनं आम्ही दोघांनी कड्यामध्ये, आष्टीमध्ये किंवा पाटोद्यामध्ये आपल्या आसपासच्या परिसरामध्ये कोणताच क्लास ऑनलाईन टीचिंग किंवा कोणते शिक्षक प्रत्यक्षात ऑनलाईन टीचिंग करत नाहीत पहा. आम्ही दोघंच फक्त ऑनलाईन टीचिंग करतो. मॅथचा सिलेबस 9वी आणि 10वी आणि सायन्सचा सिलेबस हंबर्डे सर 9वी आणि 10वी घेतात. या सिलेबसच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली की तुम्ही घर बसल्या कुठलंही कष्ट न घेता फक्त मोबाईल वरती पूर्ण अभ्यास घेता. आतापर्यंत आपण मॅथचे पार्ट 1 2 चॅप्टर घेतलेले आहेत. त्यातला पहिला चॅप्टर मी रेग्युलर मध्ये घेतला होता आणि दुसरा चॅप्टर पूर्ण ऑनलाईन घेतलेला आहे. तो उपलब्ध आहे. त्याच्यानंतर पार्ट 2 जॉमेट्री. सगळ्याच विद्यार्थ्यांचे फोन यायला लागले, सर जॉमेट्री सुरू करा, जॉमेट्री सुरू करा. आम्हाला ते काही समजत नाही जॉमेट्रीचं. म्हणून मी अतिशय चांगल्या पद्धतीनं क्वालिटीचं जॉमेट्री सुरू केलेले आहे, जे की तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळत आहे आणि त्याचे मागचे व्हिडिओ पण उपलब्ध आहेत. हंबर्डे सरांचे सायन्सचे मी लेक्चर रोज पाहत असतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं सायन्सचं पण टीचिंग सुरू आहे आणि याचा तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल तर सगळ्या विद्यार्थ्यांनी फक्त 2 तास द्यायचे. सकाळी 8 ते 9 1 तास दिला, तुम्हाला मॅथचं घर बसल्या अध्यापन पूर्णतः पाहायला मिळतंय. आणि सायन्स सकाळी 9 ते 10 या 2 विषयांची तयारी, तुमची परफेक्ट तयारी या सुट्टीमध्ये बरीचशी होऊन जाईल. इतर विषय तुम्ही सहज वाचून करू शकता आणि मग त्याची तयारी सायमल्टेनियसली होत राहील. म्हणून आतापासून 10वीच्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच जर हे लेक्चर अटेंड केले आणि त्याच्याच बरोबर इतर विषयांचा अभ्यास चालू केला तर तुम्ही नक्कीच चांगली गती प्राप्त कराल. यानंतर तुमचं सायन्सचं लेक्चर कंटिन्यू होईल. थँक्यू. तर पाच सरांनी तुम्हाला माहिती दिलेली. आता आपलं पुढचं लेक्चर आपण कंटिन्यू करू. मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. जास्त लोड देऊ नका डोक्याला, एकदम सिंपल आहे. आतापर्यंत आपण एकच कन्सेप्ट समजून घेतला इथं महत्वाचा, की मूलद्रव्यांचे ॲटॉमिक मासेस यांचा फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीशी काय संबंध असतो. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज, मूलद्रव्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आणि ॲटॉमिक मासेस यांचं काय रिलेशन आहे ते रिलेशन आपण स्टडी केलंय. त्याच्यात तुम्हाला काय सांगितलं की केमिकल प्रॉपर्टी मध्ये काय सांगितलं की हायर रिएक्टिव्ह एलिमेंट जे असतात ते लोअर रिएक्टिव्ह एलिमेंट्स किंवा इतर एलिमेंट्सशी रिएक्ट होतात, कंपाऊंड्स तयार करतात आणि त्या कंपाऊंड्स मध्ये कंबाईन झालेले कन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स हे त्याच्या ॲटॉमिक मासच्या डेफिनाइट प्रोपोर्शन मध्ये असतात. म्हणजे केमिकल प्रॉपर्टी या ॲटॉमिक मासेसशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ज्या असतात त्या एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीज जसं की मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी त्या ॲटॉमिक मासेस नुसार इन्क्रीज होतात. म्हणजे एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टी देखील ॲटॉमिक मासेसशी संबंधित आहेत. म्हणजे एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी या ॲटॉमिक मासेस वरती डिपेंड असतात असं मेंडेलिव्हज याचं मत होतं. आणि त्याच्यामुळे त्याने ॲटॉमिक मासेसला मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी म्हटलं. आणि त्यानं त्याच्या वेळी त्याला माहिती असलेल्या, ज्ञात असलेल्या वेल नोन 63 एलिमेंटचं क्लासिफिकेशन हॉरिझॉन्टल रोज मध्ये म्हणजे आडव्या ओळींमध्ये ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये केलं. तेव्हा त्याला काही सिमिलर प्रॉपर्टी असणारे एलिमेंट, त्याच्या असं लक्षात आलं की ठराविक ॲटॉमिक मास नंतर एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय दर्शवतात, रिपीटेशन, प्रॉपर्टी पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत. अशा रिपीटेशन दाखवणारे एलिमेंट प्रॉपर्टीज मध्ये रिपीटेशन दाखवणारे जे एलिमेंट्स होते ते सिमिलर प्रॉपर्टी असणारे एलिमेंट त्याने एकाखाली एक ठेवले आणि त्याच्यातून नवीन रोज, हॉरिझॉन्टल रोज स्टार्ट झाले.
अशा पद्धतीने त्याने 63 एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं. तेव्हा या सर्व वर्गीकरणातून त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज आहेत, त्या कोणामुळे रिपिटेशन दाखवतात, तर ऍटॉमिक मासेसमुळे. म्हणजे मूलद्रव्यांची मांडणी जर ऍटॉमिक मासेस नुसार केली तर एलिमेंटच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज रिपिटेशन दाखवतात. यालाच काय म्हटलं त्याला, मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ म्हटलेले. आणि तो मेंडेलिव्हनं स्टेट केलेला आहे म्हणून त्याला मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ म्हटलं जातं. द प्रॉपर्टीज that is physical and chemical properties of elements are periodic function of their atomic masses. म्हणजे मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल असतात. तर अशा पद्धतीने हा मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ आहे. मग मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल कशाला म्हटलं जातं? मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल म्हणजे काय? The tabular arrangement of elements, टेबलच्या फॉर्म मध्ये केलेली मूलद्रव्याची मांडणी. The tabular arrangement of elements, tabular arrangement of elements, the tabular arrangement of elements based on Mendeleev's periodic law. Mendeleev's periodic law is called as Mendeleev's periodic table. Mendeleev's periodic table. What is the Mendeleev's periodic table? The tabular arrangement of elements based on Mendeleev's periodic law. मेंडेलिव्ह पिरियडिक लॉच्या आधारे जी मूलद्रव्याची टेब्युलर अरेंजमेंट केली जाते, टेबलच्या रूपात जी अरेंजमेंट केली जाते त्याला मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल म्हटलं जातं. द टेब्युलर अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स बेस्ड ऑन मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ. मेंडेलिव्ह पिरियडिक लॉच्या आधारे जी टेबलच्या रूपात मूलद्रव्यांची मांडणी केली जाते त्याला मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आपण डिमिट्री मेंडेलिव्ह यांचं इंट्रोडक्शन पाहिलं आणि मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ काय आहे आणि मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल काय आहे हे पॉइंट पाहिलेले. तर याच्यानंतरचा जो पॉइंट आहे तो मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, त्याचे फीचर्स, मेरिट्स आणि डिमेरिट्स आपल्याला पाहायचे. आतापर्यंत आपण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मध्ये काय पाहिलं, एकदा रिवाइज करतोय मी. पहा, Dmitry Mendeleev was the Russian scientist. He was born in Tobolsk in Siberia. He studied in St. Petersburg University. Then he graduated in 1856. He appointed as a professor of chemistry in the university in 1863. And in 1866 he succeeded to got a chair in a university. At the time of Mendeleev, 63 elements were discovered. In between the year 1868 to 1872, he demonstrated the first periodic table of the element. Mendeleev examined the relationship between physical and chemical properties of elements and their atomic masses. Mendeleev यांनी मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म आणि त्याचे अणुवस्तुमानांक यांच्यातलं रिलेशनशिप स्टडी केलं. Out of the chemical property, he studied that the higher reactivity elements reacts with other elements to form the compounds. By analyzing this compound, Mendeleev believed that in a compound, constituent elements are always combined in a definite proportion of atomic mass. That is, chemical properties of elements are related to the atomic mass. Also, the physical properties of elements like melting point, boiling point, density are also increases with increasing atomic mass. That is, physical properties of elements are also related to the atomic masses of the elements. By examining these relationship, Mendeleev believed that the atomic masses is the most fundamental properties of element, and therefore Dmitry Mendeleev arranged or classify the elements in increasing order of atomic masses of the elements in horizontal rows. Then he found that after certain interval of atomic mass, the physical and chemical properties of elements shows repetition. He placed the element having similar property one below another and to start the new row.
or new horizontal rows. In this way, Mendeleev arranged all known 63 elements in a tabular form, and on this classification, on the basis of this classification, he concluded that the physical and chemical properties of elements are the periodic function of their atomic mass, and this periodic law is known as Mendeleev's periodic law. Mendeleev's periodic law states that the properties of elements are periodic function of their atomic masses. Then Mendeleev's periodic table, the tabular arrangement of elements based on the Mendeleev's periodic law, is called as Mendeleev's periodic table. म्हणजे Mendeleev's periodic table जो आहे त्या मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचं कन्स्ट्रक्शन कसं आहे का, तर टेब्युलर अरेंजमेंट मेंडेलिव्हनं टेबलच्या रूपात जी मूलद्रव्याची मांडणी केलेली, जी टेब्युलर अरेंजमेंट केलेली ती या पद्धतीने आहे. आता पूर्ण टेबल मी ड्रॉ करत नाही, तुम्हाला नोट्स मध्ये हा टेबल पूर्ण दिलेला असेल. इथं फक्त मी रफ डायग्राम काढतोय समजण्यापुरती. याची डिटेल डायग्राम तुम्हाला पिरियडिक टेबलची नोट्स मध्ये दिली जाईल, त्याच्यातून तुम्ही ती वहीमध्ये लिहून घ्या. आता याच्यामध्ये मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मध्ये मेंडेलिव्हनं व्हर्टिकल 8 कॉलम केलेले आहेत. 8 व्हर्टिकल कॉलम्स मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 व्हर्टिकल कॉलम आहेत. त्यांना फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7 आणि 8 असे रोमन मधले क्रमांक दिलेले आहेत. तर असे 8 व्हर्टिकल कॉलम आहेत आणि हॉरिझॉन्टल रोज मध्ये एकूण 12 हॉरिझॉन्टल रोज केलेले आहेत. हॉरिझॉन्टल रोज किती आहेत? 12. म्हणजे 1 to 12 असे हॉरिझॉन्टल रोज आहेत. तर अशा पद्धतीने त्याचबरोबर काही ठिकाणी एम्प्टी स्पेसेस आहेत, ब्लँक प्लेसेस ठेवलेले आहेत, ते तुम्हाला पिरियडिक टेबल मध्ये पाहायला मिळतील. याच्यावरून आपल्याला आता सर्व पिरियडिक टेबल लिहिण्यासाठी खूप जास्त वेळ लागेल, त्याच्यामुळे मी इथे लिहित नाही, तुम्हाला तो पीडीएफ नोट्स मध्ये दिला जाईल. आता याचे सर्वात महत्त्वाचं की या पिरियडिक टेबलचे फीचर्स काय आहेत. फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची कोणती वैशिष्ट्ये आहेत, कोणते फीचर्स आहेत, ते फीचर्स पहा. फीचर्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. पहिला फीचर आहे द हॉरिझॉन्टल रोज. ह्या ज्या आडव्या ओळी आहेत मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये, ज्या आडव्या ओळी आहेत, हॉरिझॉन्टल रोज आहेत, त्या हॉरिझॉन्टल रोजला काय म्हटलं जातं? पिरेट्स. व्हॉट इज द पिरेट्स? द हॉरिझॉन्टल रोज ऑफ एलिमेंट्स इन अ पिरियडिक टेबल. horizontal rows of elements in periodic table. periodic table मध्ये एलिमेंटच्या ज्या हॉरिझॉन्टल रोज आहेत त्या हॉरिझॉन्टल रोजला म्हटलं जातं, काय म्हटलं जातं? पिरेट्स. व्हॉट इज द पिरेट्स? द हॉरिझॉन्टल रोज ऑफ एलिमेंट्स इन अ पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंटच्या ज्या आडव्या ओळी असतात, हॉरिझॉन्टल रोज असतात, त्यांना पिरेट्स म्हटलं जातं. There are 12 periods in Mendeleev's periodic table. Mendeleev's periodic table मध्ये Mendeleev's periodic table मध्ये एलिमेंटच्या किती हॉरिझॉन्टल रोज आहेत? 12 हॉरिझॉन्टल रोज आहेत. There are 12 periods in Mendeleev's periodic table. Numbered as, त्यांना क्रमांक दिलेले कसे? 1 to 12. What is the periods? फर्स्ट फीचर काय पाहिजे आपण? द हॉरिझॉन्टल रोज ऑफ एलिमेंट्स इन अ पिरियडिक टेबल आर कॉल्ड एज पिरेट्स. पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंटच्या ज्या हॉरिझॉन्टल रोज असतात, आडव्या ओळी असतात, त्या आडव्या ओळींना पिरेट्स म्हटलं जातं. देयर आर 12 पिरेट्स इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मध्ये असे 12 पिरेट्स आहेत आणि त्यांना 1 to 12 असे क्रमांक देण्यात आलेले. तर ही पहिलं महत्त्वाचं फीचर. सेकंड फीचर, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये किंवा कुठल्याही आवर्त सारणीमध्ये व्हर्टिकल कॉलम्स असतात. हे इथं 8 व्हर्टिकल कॉलम दाखवलेले. तर असे जे व्हर्टिकल कॉलम असतात एलिमेंटचे, त्या एलिमेंटच्या व्हर्टिकल कॉलम्सला ग्रुप म्हटलं जातं. दॅट इज व्हर्टिकल कॉलम्स ऑफ एलिमेंट्स in periodic table. Periodic table.
The vertical columns of elements in a periodic table are called groups. What is the groups? The vertical columns of elements in a periodic table are called as groups. There are how many groups in a Mendeleev periodic table? There are 8 groups in Mendeleev's periodic table. Mendeleev's periodic table मध्ये असे 8 ग्रुप्स आहेत. They are numbered as त्यांना क्रमांक दिलेले कसे 1 2 8. There are 8 groups in Mendeleev's periodic table. Mendeleev's periodic table मध्ये 8 ग्रुप्स आहेत आणि त्यांना 1 to 8 असे नंबर दिल्यात आलेले. Then third feature, the properties of element in a particular period shows regular gradation from left to right. Properties of elements in particular period shows regular gradation from left to right. डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये आपल्याला रेग्युलर ग्रॅडेशन म्हणजे एक श्रेणीबद्धता पाहायला मिळते. तर हे 3 महत्त्वाचे फीचर्स या मेंडेलीव्ह पिरियडिक टेबलचे. पहिलं फीचर काय आहे की मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीत ज्या मूलद्रव्यांच्या आडव्या ओळी असतात त्या आडव्या ओळींना पिरियड म्हटलं जातं. असे आडव्या किती ओळी आहेत 12 पिरियड्स आहेत, त्यांना 1 to 12 असे नंबर देण्यात आलेले आहेत. The vertical columns of element in a periodic table are called as groups. There are how many groups? 8 groups which are numbered as 1 to 8. And properties of element in a physical and chemical properties of element in a particular period. एका ठराविक पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जाताना एलिमेंटच्या प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला ग्रॅडेशन पाहायला मिळतं. म्हणजे काही प्रॉपर्टी कमी होत गेलेल्या असतात तर काही प्रॉपर्टी इन्क्रीज म्हणजे वाढत गेलेल्या असतात. तर हे महत्त्वाचे फीचर्स या मेंडेलीव्ह पिरियडिक टेबलचे आहेत. आता याच्यानंतरचा जो पॉइंट आपला या चॅप्टरचा बाकी आहे, या पॉइंट मधला बाकी तो म्हणजे मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ मेंडेलीव्ह पिरियडिक टेबल. मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीचे गुण आणि दोष हा पॉइंट आपला याच्यातला बाकी आहे. तर मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीचे गुण काय आणि दोष काय हा जो पॉइंट आहे हा आपण उद्याच्या लेक्चरला घेणार आहे. आज आपण एवढाच पार्ट घेतोय. हा घेतलेला पार्ट मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. म्हणजे जे काही झालेले हे तुम्हाला परफेक्ट आलंच पाहिजे. त्याच्यामुळे एवढाच पार्ट आज तुम्ही परत लिहून काढायचा आहे नोट्स मध्ये आणि काही अडचण असेल तर विचारायचं आहे. आज आपण काय काय पाहितलेले आहे पहा. आज आपण मेंडेलीव्ह पिरियडिक टेबल मध्ये डिमिट्री मेंडेलीव्ह यांचं इंट्रोडक्शन पाहिलं. त्याच्यानंतर मेंडेलीव्ह यांचं इंट्रोडक्शन पाहिलं. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मेंडेलीव्हच्या वेळी शोधल्या गेलेल्या मूलद्रव्यांची संख्या 63 आहे असं पाहिलं. त्याच्यानंतर आपण रिलेशनशिप स्टडी केलं. कशाचं? ॲटॉमिक मासेस, एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस आणि त्यांच्या प्रॉपर्टीज, फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज यांच्यामध्ये असणारं रिलेशनशिप स्टडी केलं. त्याच्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज या ॲटॉमिक मासेसशी कशा रिलेटेड आहेत, केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज या ॲटॉमिक मासेसशी कशा रिलेटेड आहेत ते पाहिलं. आणि त्याच्यावरून ॲटॉमिक मासेस या मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी कशा आहेत का आहेत त्या देखील पाहिलं. मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी, ॲटॉमिक मासेस कशा पद्धतीने मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी आहेत ते स्टडी केलं. आणि ॲटॉमिक मासेसच्या मदतीने या फंडामेंटल प्रॉपर्टीच्या मदतीने जो काही पिरियडिक टेबल अरेंज केलेला आहे तो पिरियडिक टेबल पाहिला. त्याचबरोबर पिरियडिक लॉ, मेंडेलीव्हचा जो पिरियडिक लॉ होता तो पिरियडिक लॉ देखील पाहिलेला आहे. आणि मेंडेलीव्ह पिरियडिक टेबलचे महत्त्वाचे फीचर्स पाहितले. एवढे पॉइंट आज आपण पाहितलेले आहेत. याच्यानंतरचा या मेंडेलीव्ह पिरियडिक टेबल मधले 2च पॉइंट बाकी ते म्हणजे मेरिट्स आणि डिमेरिट्स. परंतु ते दोन्ही पॉइंट अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे आपण ते फ्रेशली उद्याच्या लेक्चरला फ्रेश मध्ये घेणार आहोत. तर इथं तुम्हाला महत्त्वाचे 3 पॉइंट महत्त्वाचे आहेत. पहिला पॉइंट
तो म्हणजे हाऊ द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिलेटेड टू ॲटॉमिक मासेस, किंवा सायंटिफिक रिझन आहे अकॉर्डिंग टू मेंडेलिव्ह ॲटॉमिक मासेस इज द मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी. मेंडेलिव्हच्या मतानुसार ॲटॉमिक मासेसच्या मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी कशा आहेत ते सांगायचे. आणि त्याच्यानंतर मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ काय आहे, तो एक लॉ 2 मार्क्ससाठी विचारला जातो, स्टेट द मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ. आणि मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे फीचर्स मध्ये व्हॉट इज द पिरियड काय असतात, व्हॉट इज द ग्रुप्स काय आहेत, तो एक पॉइंट महत्वाचा आहे. हाऊ मेनी पिरियड्स, हाऊ मेनी ग्रुप्स, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल मध्ये पिरियड किती आहेत, ग्रुप्स किती आहेत, तो एक पॉइंट आहे. तर उर्वरित भाग मेरिट्स आणि डिमेरिट्स हा आपण उद्याच्या लेक्चरला कंप्लीट करू. तर ते दोन्ही पॉइंट महत्वाचे, 3-3 मार्कचे प्रश्न त्याच्यावरती विचारले जातात.